मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI सेकंड राऊंड चालू आहे, म्हणजे सेकंड राऊंडचे ऑप्शन भरणं चालू आहे। तर ऑप्शन भरताना बऱ्याच मुलांना अडचणी येत आहेत, तर त्याबद्दल हा व्हिडिओ बनवत आहे। तर ITI सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फिलिंग कशा प्रकारे करायचं आहे, ITI दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन असे बदलू शकता किंवा तेच ऑप्शन सुद्धा आपण ठेवू शकतो। जर तुम्हाला बदलायचे नसेल तर ते ठेवू शकतो। तर ऑप्शन बदलताना कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप बदलायचं आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। तर जाऊ डायरेक्ट आपण डिटेल व्हिडिओकडे। आता मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ अपडेट केला होता की ITIच्या दुसऱ्या राऊंडमध्ये जर सीट मिळायला पाहिजे तर तुम्हाला काय करायचं आहे। व्यवस्थितरित्या तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर परत एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला काही टिप्स दिले आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी तो मिळणारच आहे। तर अशा प्रकारे आपण बघणार आहोत की कशा प्रकारे तो आपल्याला जो फॉर्म आहे तो ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे व्यवस्थितरित्या, ते या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत। तर आपण जाऊ डायरेक्ट ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा। मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन बदलण्यासाठी आता तुम्ही जर पहिल्या राऊंडला ऑप्शन भरले ते तुम्हाला लागले नाहीत किंवा लागलेले असेल तुम्हाला घ्यायचे नाही आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन बदलणं किंवा तेच ठेवणं सुद्धा ठेवू शकता। आता यामध्ये वेबसाईटवर यायचं आहे, itiadmission.dvt.go.in। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। नंतर या तीन, आता मोबाईलवरून भरत असाल तर या तीन डॉटवर या, तीन लाईनवर या। इथे कॅन्डिडेट लॉग इन आहे, त्यामध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसतो। यामध्ये तुमचा जो काही नंबर असतो फॉर्मवर असतो, 2026 पासून सुरू होतो, 2026 05 किंवा 06 असेल। त्यानंतर C येतो, C फॉर कॅन्डिडेट, आणि पुढे तुमचा नंबर असतो तो या ठिकाणी एंटर करायचा आहे, म्हणजे तो तुमचा यूजर ID झाला। त्यानंतर पासवर्ड एंटर करायचा आहे। पासवर्ड जो तुम्ही ठेवला असेल तो या ठिकाणी ID टाकल्यानंतर पासवर्ड टाकला, आणि ह्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी असते ते या ठिकाणी टाकायची आहे, एंटर करायचे, आणि मग शेवटी साइन इन करायचं आहे। जर तुम्हाला यामध्ये काही इश्यू येत असेल तर इथे फॉरगॉट पासवर्डसुद्धा करू शकता। आता आपण साइन इन करणार। साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसते पूर्णपणे। आता त्यामध्ये तुमचं वरती नाव असणार आहे। आता इथे प्रोसीड टू ॲडमिशन पोर्टल या ठिकाणी जायचं आहे। ॲडमिशन पोर्टलवर स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले आहात। आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड सीट येते किंवा सीट अलॉट झाली आहे ती पण नको आहे, अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन बदलणं गरजेचं आहे। फक्त पहिला प्रिफरन्स जर लागला असेल तर तो त्या ठिकाणी घ्यायलाच पाहिजे, अशी अट आहे, किंवा नाहीतर मग तुम्ही शेवटच्या राऊंडला घेऊ शकता दुसरा। तर या ठिकाणी ऑप्शन जो आहे तुमचा या ठिकाणी एंटर केला होता, तर आता आपल्याला हे ऑप्शन बदलायचे आहे। तर अनलॉक पहिला करायचं। अनलॉक केल्यानंतर तुम्ही जे ऑप्शन भरले असतील ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप दिसतात। आता या विद्यार्थ्याचा एकच ऑप्शन आहे, 1 नंबरला प्रिफरन्स ऑप्शन 1 इलेक्ट्रिशियन मुलुंड या ठिकाणी एंटर केला होता, पण आता त्याला पहिला या ठिकाणी लागलेला नाही किंवा मिळालेला नाही मुलुंडमध्ये। मग त्याचं म्हणणं आहे की आपल्याला आता ऑप्शन बदलणं गरजेचं आहे। तर इथे ऑप्शन बदलण्यासाठी खाली अनलॉक करावा लागतो। पहिला इथे अनलॉक करा, अनलॉक ऑप्शन फॉर्म। OTP जाणार, तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यावर OTP जातो, तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर इथे IMC सीट ड्युअल ट्रेनिंग सिस्टीम याबद्दल माहिती दिली जाते। आता गेट स्टार्टेड केल्यानंतर तुम्हाला परत खाली पूर्ण तुमची माहिती दिली जाते। शेवटी लॉक करायचं आहे फॉर्म। तर इथे 3 लाईन परत दिसतात, त्याच्यावर टच करा, आणि इथे ऑप्शन या कोपऱ्यामध्ये टच करायचं आहे। म्हणजे इथे टच केल्यानंतर आपल्याला ऑप्शन सिलेक्शन या नंबरवर टच करायचं आहे। आता ऑप्शन आपल्याला वेगवेगळे भरायचे आहेत। आता यामध्ये ऑप्शन आपण इन्स्टिट्यूट वाईज घेऊ शकता किंवा ट्रेड वाईज घेऊ शकता। ट्रेड वाईज म्हणजे तुमच्या पसंतीचा ट्रेड सगळ्या ITIमध्ये घेऊ शकता, किंवा एकाच ITIचे अनेक ट्रेड त्या ठिकाणी टाकू शकता। तर आपण इथं इन्स्टिट्यूट वाईज समजा घेतलं तर आपण पहिला ऑप्शन जो आहे तो तसाच ठेवणार आहोत। मुलुंडचा जो आहे तो तसाच ठेवणार आहोत। आता त्याला परत मुंबई 11 हा ऑप्शन ॲड करायचा आहे। तर गव्हर्नमेंट या टॅबला गेलो, डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंटमध्ये मुंबई सिटीमध्ये, तालुका मुंबई, आणि इन्स्टिट्यूट ऑल म्हणण्यापेक्षा आपल्याला जो काही, आता मुंबईमध्ये अनेक इन्स्टिट्यूट आहेत ते सगळ्यामध्ये एंटर करू शकता, किंवा आपण पर्टिक्युलर जे काही इन्स्टिट्यूट आहेत ते या ठिकाणी ॲड करू शकता। तर इथे ऑलमध्ये गेल्यानंतर इथे मुंबई 11 शेवटी आहे,
हा जो आहे मुंबई 11, तर हा इथे ॲड करतो आहे आपण. इथे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या मुंबई 11मध्ये जेवढे काही ट्रेड दिसत आहेत, आता या विद्यार्थ्याला फक्त इलेक्ट्रिशियन पाहिजे म्हणून आपण काय करतो, त्यामध्ये इलेक्ट्रिशियन हा ॲड प्रिफरन्स करतो आहे. म्हणजे 2 या ठिकाणी आता ॲड झालेले आहेत. पहिला जो आहे तो आणि आता हा नेक्स्ट ॲड झालेला आहे तो, असे एकूण 2 प्रिफरन्स इथे ॲड झाले, पहिला आणि दुसरा. अजून बऱ्याच काही याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. मुंबई सिटीमध्ये दुसरे कॉलेजसुद्धा आहेत, तर इथे कॉलेजची नाव जे आहे, दादर आहे, लोअर परेल आहे, मुंबई 1 आहे, त्यानंतर कुर्ला तालुका बदलला, त्यानंतर मुंबई सबअर्बनमध्ये, आता इथे दादरमध्ये परत सर्च करायचं आहे. आता इथे इलेक्ट्रिशियन नाही आहे दादरमध्ये, लोअर परेल आहे. आता तुम्ही जो पसंतीचा ITI आहे किंवा पसंतीचा ट्रेड आहे, आता इथे लोअर परेल आहे, हा लोअर परेल आपण ॲड करू इलेक्ट्रिशियन, हा सुद्धा ॲड झालेला आहे. असे एकूण 3 ॲड झालेले आहेत. त्यानंतर सबअर्बन, मुंबई सिटीमध्येच सबअर्बन घेतला, तालुका कुर्ला, हा मुंबई सबअर्बनमध्ये अंधेरी आहे, कुर्ला आहे, सगळे ITIमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे. मग कुर्ला, आता हे आपण ॲड केल्यानंतर प्रेफरन्स तुम्ही बदलू शकता. गव्हर्मेंट चेंबूरसुद्धा आहे, त्यानंतर SCP चेंबूर आहे, SCP आहे, मायनॉरिटी चांदिवली आहे, मायनॉरिटी, हे सगळं वाचून घ्या कारण या ठिकाणी तुम्ही ॲड केलेले जे आहेत, आता मायनॉरिटी सगळे आहेत या ठिकाणी. आता गोवंडीला इलेक्ट्रिशियन आहे, मग यात इलेक्ट्रिशियन गोवंडी ॲड केला आपण. नंतर गोवंडी झाला, कुर्ला, आता इथे कुर्ला, म्हणजे गोवंडी आणि कुर्ला एकाच प्रिमायसिसमध्ये आहे, त्यामुळे तो पण ॲड केला आपण. आता जेवढे काही तुम्ही ॲड करणार ते त्या ठिकाणी ॲड होत जाणार आहेत आणि त्याचा मग प्रिफरन्स आपल्याला वरखाली करता येणार आहे. आता आपण 5 ॲड केले. आता दुसरीकडे कुर्ल्यामध्ये आता तुम्ही समजा ट्रेड वाईज शोधत असाल तर इन्स्टिट्यूट टाईप गव्हर्मेंट, डिस्ट्रिक्ट मुंबई सबअर्बन, तालुका यामध्ये अंधेरीमध्ये इलेक्ट्रिशियन कुठे आहे तो या ठिकाणी दिसतो, म्हणजे ट्रेड वाईजसुद्धा तुम्ही पटकन शोधू शकता. आता हा गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट अंधेरी हा सुद्धा आहे. त्यानंतर अंधेरी नंतर बोरिवलीमध्ये इलेक्ट्रिशियन, म्हणजे ट्रेड फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपण आता ट्रेड वाईज, मग अशी आपण इन्स्टिट्यूट म्हणजे एक इन्स्टिट्यूटचा बघत होतो, तर ट्रेड जर तुम्हाला पर्टिक्युलर ट्रेड असेल तर ट्रेड वाईज सर्च करा. आणि आता ट्रेडमध्ये इलेक्ट्रिशियन सर्च करतोय आपण, तालुका बोरिवली, तर इथे बोरिवलीसुद्धा यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे कमी तुम्हाला जागा त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत तुमचं सिलेक्शन होईल. नंतर कुर्ल्या तालुक्यामध्ये अजून कुठे बघू शकता इलेक्ट्रिशियन ट्रेड, म्हणजे ट्रेड वाईज. आणि या इथे कुर्ल्यामध्ये परत SCP चेंबूरला आहे. आता हा नको आहे म्हणतोय तर नको, तर या ठिकाणी आपण अजून कोणत्या ठिकाणी आहे तर हा आपण ऑलरेडी ॲड केले आहेत. अशा प्रकारे आपण बरेच त्या ठिकाणी 7 ॲड केलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ऑप्शन इथे ॲड करू शकता. जेवढे 100 पैकी म्हणजे एकूण ऑप्शन आपण 100 ॲड करू शकतो, पण पहिले 3 राऊंड आपल्याला कमीत कमी ऑप्शन जे तुमच्या पसंतीचे आहेत तेच करायचे आहेत. आता आपण ऑप्शन सिलेक्शन केलेलं आहे आणि आता प्रिफरन्स, त्यांचे जे प्रिफरन्स म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे कसे वर खाली करायचे, तर तुम्हाला आता हा मुलुंडचा 1 नंबरला ठेवायचाच आहे, त्यानंतर मुंबई 11 ठेवायचा आहे, 2 नंबरला त्याला पाहिजे मुंबई 11. मग इथे समजा त्याला बोरिवली जवळ आहे, आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता हा फक्त मी ड्रॅग करून वरवर घेतो आहे बोरिवली, म्हणजे तो या ठिकाणी बोरिवली वरती येऊन जाईल. बोरिवली झाला, म्हणजे 3 नंबरला 3. हे प्रिफरन्स खूप महत्त्वाचे असतात. तर पहिले 3 पुढच्या राऊंडला, आता जे राऊंड आहे त्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा यामध्ये जो काही तुम्हाला मिळणार आहे तो त्या ठिकाणी घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे पहिला, दुसरा, तिसरा हा प्रिफरन्स, पहिला, दुसरा, तिसरा हा प्रिफरन्स तुम्हाला काय ठेवायचा, व्यवस्थित ठेवायचा आहे, जो तुम्ही करणारच आहात असा. नंतर मग खाली दुसरे कोणतेही ठेवले तरी चालतात. लोअर परेल आहे, त्यानंतर गोवंडी झाला, त्यानंतर कुर्ला झाला, आता कुर्लावर घेऊ. लोअर परेल आहे, अजून त्याला दादर पण पाहिजे, आपण अंधेरी पण त्याला ऑन रोड आहे, त्यामुळे
अंधेरी पण आपण वर ठेवू, म्हणजे जो तुम्ही करणार आहात ज्या आय टीला तुम्हाला इझिली जाता येतं असा त्या ठिकाणी बोरिवली अंधेरी ठेवली आपण. त्याला प्रिफरन्स त्याचा पहिला आहे की मुलुंडच पाहिजे आहे. नाही मिळालं तर मुंबई 11 पाहिजे, मिळाला तरी चालेल. नाही मिळालं तर बोरिवली मिळालं चालेल, नाही मिळालं तर अंधेरी मिळाला तरी चालेल. असं करत करत या ठिकाणी लोअर परेल, कुर्ला, गोवंडी, अजून एक त्याच्यात ॲड करू आपण दादर पण पाहिजे आहे. तर आपण परत एकदा प्रिफरन्समध्ये गेलो, ऑप्शन सिलेक्शनमध्ये गेलो, ट्रेड वाईजमध्ये गेलो, मुंबई घ्यायचं आहे आता गव्हर्मेंट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट घ्यायचं आहे मुंबई, आता दादर शोधतो आहे आपण, त्यानंतर मुंबई, यामध्ये ट्रेड घ्यायचं आहे इलेक्ट्रिशियन, म्हणजे ट्रेड वाईज आपण सिलेक्ट करतो आहे इलेक्ट्रिशियन. तर मुंबई जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आहे तर मायनॉरिटीचा आहे, मायनॉरिटी आहे, नंतर मुंबई 11 या ठिकाणी 3च दिसत आहेत. तर दादरला सदर ट्रेड दिसत नाही. मग अशा प्रकारचे आपण ऑप्शन प्रिफरन्स सिलेक्शन केलेले आहेत आणि आपण आता फॉर्म हा लॉक करा, म्हणजे 7 आपण केले. तर या ठिकाणी शेवटी सेव्ह आणि कंटिन्यू हे करायचं आहे. प्रिफरन्स तुमचे सेव्ह झालेले आहेत, 7 ऑप्शन दिसत आहेत. तर हे पहिला ऑप्शन आपण परत एकदा बघून मुलुंड दिलेला आहे, दुसरा ऑप्शन मुंबई 11 दिलेला आहे. पसंतीनुसार हे ऑप्शन 1 2 3 हे जे तुम्ही घेणार तेच ठेवायचे आहेत. बोरिवली आहे, त्यानंतर अंधेरी आहे, त्यानंतर लोअर परेल ठेवला आहे, त्यानंतर कुर्ला ठेवला आहे आणि गोवंडी ठेवला आहे. असे आपण 7 ऑप्शन त्या ठिकाणी केलेले आहे. याचं डिक्लेरेशन देता येतं, तर इथे डिक्लेरेशनमध्ये येस करायचं आहे आणि लॉक करायचं आहे. लॉक केल्यानंतर येस लॉक माय फॉर्म डन. तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म लॉक झालेला आहे. ऑप्शन फॉर्म तो तुम्ही प्रिंट घेऊ शकता, डाउनलोडसुद्धा करू शकता. डाउनलोड क्लिक केल्यानंतर राऊंड फॉर विच ऑप्शन आर कन्सिडर्ड, तर सेकंड राऊंडसाठी आता ऑप्शन भरलेले आहेत. आता इथे कोणते भरले ते मगाशी सांगितले, मुलुंड, मुंबई 11, बोरिवली, अंधेरी, लोअर परेल, कुर्ला, गोवंडी. आता हा प्रिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा हे प्रिफरन्स तुम्हाला अत्यंत जे तुमच्या महत्त्वाचे आहेत ते त्या ठिकाणी एंटर करायचे आहेत. जे तुम्ही घेणार आहात तेच आय टी आहे किंवा तेच ट्रेड या ठिकाणी एंटर करायचे आहेत. नाहीतर काय होतं, पहिला, दुसरा, तिसरा मधला जर लागला तर तो घ्यावाच लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन भरताना काही अडचणी आल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.